25,000 रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 20,000 रुपये स्वीकारणारा पोलीस हवालदार दाडगे व पोलीस उपनिरीक्षक मोरे हे दोघे जण अडकले अँटी करप्शनच्या जाळ्यात। या संदर्भात हाती लागलेली थोडक्यात माहिती अशी की तक्रारदाराच्या भावकीतील अंगद शिवाजीराव चव्हाण व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्या शेतीतील सामायिक बांधावरील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण होऊन अंगद चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तक्रारदार व त्याच्या वडिलाच्या विरुद्ध पोलीस स्टेशन चाकूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 245/2024 कलम 323, 324, 504, 506, 34 भारतीय दंडविधानाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यावरून तक्रारदार यांनी सुद्धा अंगद चव्हाण व त्याच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 246/2024 कलम 323, 324, 504, 506, 507 व 34 भारतीय दंडविधानाप्रमाणे क्रॉस गुन्हा नोंद केला आहे। सदर गुन्ह्याच्या तपास कामात मदत करून गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदारास आरोपी लोकसेवक क्रमांक 1 पोलीस हवालदार पांडुरंग दिगंबर दाडगे व आरोपी लोकसेवक क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक दिलीप रघुत्तमराव मोरे यांनी 25,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। दिनांक 24 जून 2024 रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक दाडगे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 20,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले। त्यास आरोपी क्रमांक 2 मोरे यांनी लाच देण्यास प्रोत्साहन दिले। आज दिनांक 6 जून 2024 रोजी आरोपी लोकसेवक दाडगे यांनी चाकूरच्या तहसील कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत गेट नंबर 2 च्या रस्त्यावर 20,000 रुपये लाचेची रक्कम शासकीय पंचासमक्ष स्वीकारली असून आरोपी क्रमांक 1 दाडगे यास सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले आहे। तसेच आरोपी क्रमांक 2 मोरे यांना पोलीस स्टेशन चाकूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे। पोलीस स्टेशन चाकूर जिल्हा लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू असल्याची माहिती हाती लागली आहे। लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम, एजंट कोणतीही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरो लातूर कार्यालय येथे संपर्क साधावा असे लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे। आवाज बहुजनांचा।